घराची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी ना ते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजण ग हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अत्तल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। हॅलो, बोला ना, कुठे आहात? बोलू देशील तर बोलेल ना, सारखं आपलं बोला ना गप्प बस जरा। बर नाही बोलत आता, पण सांगून टाका ना कुठे आहात ते। मी कुठे निघालो होतो? एअरपोर्टला। हा, मग आता कुठे असेल? एअरपोर्टला मग भैताडच आहे मी पण। जाऊ दे ते जाऊ दे। ते मी काय सांगून राहिली तुम्हाला की ते यांचा फोन आला होता। आता एक शब्द बोलू नकोस, ठेव फोन खाली। हॅलो, यार गॅरी, आले आले तुझ्या बायकोचा फोन। हाऊ बोरिंग। आय एम सो सॉरी बच्चा, आता नाही घेणार मी। ओके ओके बच्चा, मला सांग हे काय केवढा पसार आहे हा? ओ माझ्या बच्चाला वेळ नाही मिळाला काल आवरायला। उशिरा झोपलं माझं सोनू। बघ तुलाच कळतं सगळं। हो ना, दॅट इज बिकॉज आय लव्ह यू, माझं प्रेम आहे ना म्हणून। पण गॅरी, तुझ्याचमुळे नाही झोपले मी। माझ्यामुळे? हो। कसं काय? काल रात्री 2 वाजेपर्यंत कोण बोलत होतं माझ्याशी, तेही झोप आली होती तरी। अगं तुझ्याशी बोलायला लागलं ना, फोन ठेवावाच नाही वाटत। काय करू सांग? मग का ठेवला? अगं बेबी, मी कुठे ठेवला? तूच ठेवलास ना। ती भक्ती कटकट करत होती म्हणून, रिमेंबर? हो का? हो। जाऊ दे, तिच्या ना पोटात दुखतो। तिच्याकडे नाही ना असं हँडसम, केअरिंग, पॅम्पर करणारा। यू नो दॅट जे फॅक्टर? येस आय नो। पण गेली कुठे तुझी रूममेट? गेली वाटतं शाळेला। गेलीये पुण्याला, येईल उद्या। आई म्हणजे ना, बेबी यू हॅड प्रॉमिस्ड मी, तू माझ्या समोर या गुड फॉर नथिंगचा फोन नाही घेणार आहेस। ऑफकोर्स बेबी, हे बघ कट करतो। ओके नाही ओके। सो स्वीट। राधिका, नानी जी, स्वयंपाक घरात आहे मी, आताच या। हा आले आले। या। काय करतेय? मिरची भरून राहिले। हे घे। आता हे द्यायलाच हवं होतं का? अगं रिकामा डबा नाही देऊ म्हणून दिल्यात, आणि अथर्वला आवडते ना इडली म्हणून। गुरुनाथ नाही आहेत का घरी? नाही, दिल्लीला गेले। दिल्लीला? कसे? विमानाने? हो। देवा देवा देवा, अगं विमानाचे किती अपघात होतात हल्ली। ते पक्षी काय धडकतात, टायर काय फुटतात, आणि विमानाचे अपघात झाले ना की माणसाचे असे तुकडे 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 होऊन नानी जातात। जी, मला वाईट काऊन बोलता हो? काही होत नसते, आतापर्यंत पोचलेही असतील एअरपोर्टला। ओके ओके, नाही आहे हॉटेल? गॅरी, तुम्हाला 5 स्टारला कधी नेणार आहेस लंचला? प्रमोशन मिळालं ना की लगेच। काय घेणार? या You know, give some lasagna and do you have Greek salad? Yeah, that's done. Thank you. Gary, तू ग्रीक सॅलडच खा हा. येस, मी तेच ऑर्डर करत होतो बच्चा, आणि तू जे ऑर्डर करशील तेच मी खाणार ना. Aw, you're so sweet. बरं गॅरी, तू बायकोला सांगितलं नाहीयेस ना प्रमोशन पार्टी बद्दल? ऑफकोर्स नॉट बच्चा, असं कशाला सांगेल तिला उगीच.
कुणाचा आहे? तिचाच आहे ना? ऐक ना शोना, काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय ती इतक्या वेळा फोन नाही करणार. मी एक काम करतो, मी पटकन बोलतो तिच्याशी आणि 2 मिनिटात परत येतो. हां प्लीज. आलोच. हां लवकर ये. हॅलो, काय आहे? हा ऐकून राहिले का तुम्ही? अगं ऐकतोय ग, बोल आता. तुमच्या ऑफिस मधनं फोन आला होता. ते कोण ते पानले. पानवलकर? हा असंच काहीतरी नाव होतं, पानवलकर. हो, तर त्यांचा फोन होता. ते म्हणाले की ऑफिस मध्ये काहीतरी प्रमोशनची पार्टी आहे म्हणे. म्हटलं कायचे काय बोलता तुम्ही, हे तर गेले दिल्लीला. असं सांगितलंस त्यांना? हा सांगून टाकलं त्यांना. म्हटलं ऑफिसच्या कामासाठी चालले गेले दिल्लीला. अगं हे सांगायची काय गरज होती? अहो मी फक्त त्यांना म्हटलं. आता गप्प बस, एक शब्द बोलू नकोस. मी विमानात बसतोय आता. काय? हॅलो, ऐकून राहिले का तुम्ही? बसलो की फोन करतो, ठेव आता. हा 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 बसले की कॉल करा. काय झालं बेबी? सगळी गडबड झाली आहे. पानवलकरांनी घरी फोन केला प्रमोशनच्या पार्टीचं सांगायला आणि तिला इन्व्हाइट सुद्धा केलंय. ओ फिश, मग आता नेणार तू तिला? नाही, मला काहीच कळत नाहीये. शी यार, कसली गावठी आहे ती. अँड यू नो व्हॉट काइंड ऑफ पीपल आर गोना कम ओव्हर दे. आणि त्यात तुझी गावठी बायको. तिला ना काही स्टाईल आहे ना क्लास आहे. धड इंग्लिश बोलता येत नाही यार तिला. गॉड कॅरी, आय सो वंडर तू कसं काय लग्न केलं तिच्याशी? आय नो, आता तेव्हा पडलो प्रेमात, केलं लग्न. तेव्हा बरी वाटली होती, पण नंतर आता त्या वयामध्ये अक्कल असते का आपल्याला? आता आली आहे ना, देन डू समथिंग अबाउट इट. हे बघ, ती येणार असेल ना पार्टीला तर मी नाही येणार. आणि जर का ती आली ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. आत्ताच्या आत्ता तिला फोन करून सांग पार्टी कॅन्सल झाली म्हणून. मी करतो फोन. इथे बसून कर, माझ्या समोर बोलायचं. हॅलो, हा बसले का विमानात? हो, मी बसलोय विमानात. बरं, आता मी काय सांगतोय ते जरा लक्ष देऊन ऐक. हा. मी पानवलकरांना फोन केला होता. ती प्रमोशनची पार्टी आहे ना, ती कॅन्सल झाली आता. हो, त्यामुळे आता त्याच्याबद्दलचं सगळं विसरून जा. कोणी तुला काही फोन केला, काही सांगितलं तरीही लक्ष देऊ नकोस, कळलं? चल ठेव आता फोन, चल. आव पण ते. हॅलो, ओके शोना. यू सो स्वीट शोना. ती प्रमोशनची पार्टी आहे ना, ती कॅन्सल झाली आता. कोणी तुला काही फोन केला, काही सांगितलं तरीही लक्ष देऊ नकोस. काय ग? अरे चहा टाकू? नको नको बस. आणि काय ग, सकाळपासून आली नाहीस अजिबात? तब्येत बरी आहे ना? हो. तापीत नाही ना? नाही नाही नाही. आणि डोळे का असे दिसायत? तुला तुझ्या आईसारखा दमा बिमा नाही ना? बाई, त्या दम्याचं काही सांगता येत नाही. पावसाळा सुरू झाला ना की असा उसळतो. आतला श्वास आत आणि बाहेरचा बाहेर. मला बाई फार भीती वाटते. नानीजी तसं काही नाहीये. बसा. अहो काही नाही, यांच्या ऑफिसात पार्टी होती. मला तर एवढी खुशी होऊन राहिली होती. पण आता यांचा फोन होता, कॅन्सल झाली म्हणे पार्टी. कॅन्सल कशी होईल? मी तुला सांगतो, कॅन्सल झालेली नसणार. फोन दे, ऑफिसचा फोन दे आधी मला. फोन करतो ऑफिसला, विचारतो त्या माणसाला. नानाजी, देवाच्या कृपेने प्रमोशन मिळालं ना, तेवढंच बास आहे माझ्यासाठी. आता तर काय, टूथपेस्ट आणि साबण विकतील पटपट. गोळी आहे तू तो अगदी. अरे तो नाही विकत, त्याची कंपनी विकते. हा तेच ते. मोठी प्रॉडक्ट कंपनी आहे. प्रमोशन मिळालं म्हणजे आता पगार वाढणार. हा मजा बाबा. देवा देवा, पगार वाढणार? मग एवढे पैसे ठेवणार कुठे तुम्ही? घरात ठेवले तर मेले चोर येतात, दरोडेखोर येतात. आणि तुम्हाला काही केलं म्हणजे त्यांनी?
आणि नाही तर बाई ते इन्कम टॅक्स वाले ते तर म्हणे सोफे फाडतात, गाद्या फाडतात, देवघर फोडतात, अगदी टॉयलेट सुद्धा फोडतात. मला तर बाई फार भीती वाटते. ओ भयप्रता पुरे हे काय काय छत्र कशाला बाहेर काढल्यास एवढ्या? काय दुकान बिकान टाकतेस की काय? नाही, आपले वॉचमन आणि हाऊसवाले आहेत ना, त्यांना देणार आहे मी छत्र्या. हा, हाऊसकीपिंग वाले म्हणायचे का तुला? हा, तेच ते. अहो, यावर्षी खूप पाणी पडून राहिलं ना, म्हणजे पाऊस पडून राहिला ना, सारखे भिजत राहते. आता त्यांच्याकडे पैसे नाही, येणार कुठल्या छत्र्या? म्हणून म्हंटल द्याव्या. अगं बाई, पण बाकी सगळ्यांनाच देत राहशील का स्वतःसाठी पण घेशील काहीतरी? पगार वाढणार आहे. मला काही नको नानीजी. माझ्याकडे हक्काचा नवरा आहे, मुलगा आहे. बस, आणखीन काय पाहिजे? काही नको मला. शॉपिंगला जायचंय. माझ्याकडे पार्टीला घालायला काहीच नाहीये. ओके, पण आता शॉपिंगला तू घेऊन नाही देणार का मला? अगं नाही तसं नाही. प्लीज, तुझ्या बच्चाला ओनली वन ड्रेस प्लीज. हो बच्चा, पण आता जरा शॉपिंगला. ओके फाईन, नको घेऊन देऊ. नाही येणार मी पार्टीला. ए, नाही नाही असं चिडू नकोस ना बच्चा. बरं ठीक आहे, ड्रेस घ्यायचा आहे ना, जाऊया चल शॉपिंगला. रिली? या. क्रेडिट कार्ड? तू म्हणजे ना इम्पॉसिबल इज इम्पॉसिबल. आय हॅव युअर पेन. यू नो एव्हरीथिंग राईट. आय नो. चल. थँक्यू. हे झाले किराण्याचे पैसे. आता फक्त पेपरवाल्याचे पैसे राहिले. खरंच राधिका, किती निगुतीनं काटकसरीनं छान संसार करतेस ग. मग माझ्या नवऱ्याची कष्टाची कमाई आहे, अशीच कशी उधळून टाकायची? हो ना. अगं हल्ली काय कशाचा भरोसा आहे का सांग? आज सोन्यासारखी चांगली नोकरी आहे, उद्या नोकरी गेली आणि रस्त्यावरच याची वेळ आली तर काय करणार? तेव्हा हे काटकसरीनं वाचवलेले पैसेच कामाला येतील ना. नानीजी, असं काऊन बोलता तुम्ही? मला बाई भीती वाटते फार, म्हणून आपलं म्हंटल ग. थांबा, आले. हॅलो. हा मिसेस सुभेदार, मी तुमच्या मिस्टरांच्या ऑफिसमधनं गिरीश पानवलकर बोलतोय. मगाशी फोन केला होता मी तुम्हाला. हा, बोला बोला साहेब. हा, उद्या आपल्या प्रमोशन पार्टीचं नक्की आहे बरं का. हॅलो, ऐकताय ना? हे तर दिल्लीला गेले, मी म्हटलं ना. आणि हे तर म्हणे की पार्टी कॅन्सल झाली म्हणून. परत ऑफिस मध्ये फोन करून विचारू नको असंही सांगितलं. हा मिसेस सुभेदार, पार्टी कॅन्सल झाली होती पण आता पुन्हा फायनल झाली आहे. तेव्हा उद्या तुम्ही नक्की पार्टीला यायचंय. असं का? मी तुमच्या मिस्टरांनाही कळवतो, म्हणजे तेही येतील परत, नाही का? बरं, मग ठेवू का? बरं, ठेवतो. हा. यारी, हे कसं दिसतंय? Wow, you're looking beautiful. That's a beautiful dress. You're looking fabulous. तू प्रत्येक ड्रेस बद्दल असंच बोलतोयस. Come on, बच्चा. तू काही घातलंस तरी तुला एवढं शोभून दिसतं, त्याला मी तरी काय करू सांग? You know what? मला असं वाटतं amongst all these dresses ना, this is the perfect choice for the part. मला असं वाटतं you should go for this. Are you sure? Yes, of course, baby. Look at you. Gary, I'll do one thing. Yeah. I'll buy them all. Yeah. Thank you so much, Mona. I love you. हॅलो. मिस्टर सुभेदार, येस सर. प्रमोशन पार्टीचं जनरल रिमाइंडर देण्यासाठी फोन केला. हो सर, माझ्या आहे लक्षात. पण उद्या दिल्लीहून आपले सुप्रीम बॉस येत आहेत. त्यांनी काय सांगितले ते लक्षात आहे ना तुमच्या? प्रत्येक ऑफिसरने आपल्या बायकोबरोबर पार्टीमध्ये यायचंय. आणि हो, उद्याची पार्टी कॅन्सल झालेली नाहीये बरं का. आणि तुमच्या मिसेसला मी तसं कळवलंय आत्ताच. काय? लवकर परत या दिल्लीहून. हो हो. What happened, baby? तू पेमेंट नाही केलं? नाही ते ओ शिट, तुझं क्रेडिट कार्ड माझ्याकडे आहे ना. एकच मिनिटं, तू एक काम कर, नाही सगळं घेऊन ये प्लीज. मी पेमेंट करून येते.
अगं काय सांगतेस काय खरंच? What a shot! राधिकाच असणार. कधीही येते ती. डिस्गस्टिंग. हे बघ कसंही असलं ना तरी मनाने निर्बळ आहे ती. हा नानाजी नानाजी नानीजी कुठे आहे? कुठे आहे नानीजी? अरे हो 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 थांबा, थांबा. नानीजी काय झालं? नानी पार्टी कॅन्सल झाली परत? नाही 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 पार्टी आहे. विचारायला आली होती का उद्या अथर्वला संध्याकाळी तुमच्याकडे सोडलं तर चालेल का? हो काय विचारतेस काय तू? बिंदास ठेव, हा आम्ही सांभाळू. काय ग? नाही म्हणजे मी तसं त्याला घेऊन गेले असते पण अशा पार्ट्यांना पोरांना नेत नाहीत ना आणि इतर लोक त्यांच्या त्यांच्या पोरांना आणतात की नाही मला माहिती नाही ना म्हणून विचारून घेतलं. कशाला काळजी करतेस? आम्ही आहोत ना. उगाच त्याची खाण्यापिण्याची आबाळ कशाला करायची? ठेव इथे, आम्ही सांभाळू त्याला. हो की नाही हो? नानाजी मला एवढी उत्सुकता वाटत राहिली आहे ना. मी यांच्या ऑफिसात कधी गेलेच नाही ना आणि यांच्या ऑफिसातल्या लोकांना पण कधी भेटले नाही मी. कधी सांगतच नाही ना ऑफिस बद्दल. आता इतकं बरं वाटून राहिलंय ना मला. राधिका अगं मोठ्या पार्टीला जातेस ना तू, मग नीट जा. म्हणजे प्रेझेंटेबल जा. त्याचीच तर भीती वाटून राहिली ना. अगं घाबरायचंय काय त्यात? ती जांभळी साडी नेसून जा ना, छान दिसेल, कोड दिसची लागली आणि गुरुनाथ पण खुश होईल. बरं त्याचा काही फोन बिन आला नाही ना कॅन्सल वगैरे? नाही 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 त्यांचा फोन नाही आला पण पार्टी आहे नक्की. बरं येते मी. डोंट वरी. आई कशाला त्या अथर्वला इथे ठेवून घ्यायला हो म्हणालात तुम्ही? अगं केवढा गोंधळ करतो तो. म्हणजे उगाच तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे, तुम्हाला दगदग होईल म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. तशी ही लहान मुलं एका पॉइंट नंतर इरिटेटच करतात. हो ना पंकज? हो. बघा पंकज, सूप आणून दे ना मला प्लीज. खरंच भारती राधिका सारखी सून मिळायला हवी होती आपल्याला. गुरुनाथला काही कदर नाही तिची. Gary, 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 you are the best. Thank you so much. बापरे. I am so lucky to have you my show ना. बरं ऐक मी पटकन फ्रेश होऊन येते हा. आले. हॅलो हा मी बोलतोय. बोला. जेवले का तुम्ही? मी काय म्हणते ते जरा ऐकशील का आता मी काय बोलते ते जरा लक्षपूर्वक ऐक. पानवलकरांचा फोन होता, उद्या पार्टी आहे. म्हणून राहिली ना मी. आता ऐकशील का? मी उद्या सकाळी घरी पोहोचल्यानंतर बोलूया निवांत. ओके? अथर्वशी बोलता का जरा? सारखा आठवण काढून राहिला तुमची. अथर्व गॅरी कोणाशी बोलतोयस? कुणाचा आवाज आहे? शेजारच्या मुलीचा आवाज आहे. तू आता बाकी आपण आल्यानंतर बोलूया. तू ठेव बरं आता. अथर्व तेवढ्यातल्या तेवढ्यात बायकोला फोन केलास ना? अरे नाही बच्चा. जा यार. अरे बच्चा सुन, तो चिडतेस काय? पुढचा गोंधळ टळावा म्हणून केलं. ओके ओके. आणि उद्या जरा मी सकाळी घरी जाऊन येतो. ओके? का? बच्चा मला सांग, उद्याच्या पार्टीमध्ये ती आपल्या दोघांना नकोय की नाही? नकोय की नाही? मग तिला कन्व्हिन्स करायला जावं लागेल ना मला घरी. प्लीज म्हणून जातोय, बाकी काय. ऑलराईट?
हो ना बच्चा, गुड गर्ल. हो साहेब, साहेब जरा सांभाळून. मला सांभाळतो तू. अरे तिकडे अख्खी मल्टीनॅशनल बँक सांभाळतो हा सुबोध गुप्ते. एवढा चांगला माणूस मग बायको गेल्याच्या दुःखानं किती विस्कटून गेलाय. खरंच नवरा नसला किंवा बायको नसली तर संसार अपूर्णच राहून जातो. मला कोणाच्याही आधाराची गरज नाही. आपण एकटं आहे. तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही हो.